नमस्कार मंडळी, सकाळच्या घाई गडबडीत झटपट बनणारी एकदम टेस्टी अशी रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे। तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक रवा घेतला तरी चालेल। 1 वाटी सेमच वाटीने दही घेतलेला आहे। दही घट्ट घ्यायचं, पातळ जास्त घ्यायचं नाही। आणि अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवायचं, कारण रवा फुलण्यासाठी थोडा वेळ लागतो। तर 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे, रवा देखील छान फुललेला आहे। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक किसलेला मी बटाटा घेतलेला आहे, यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे, 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा गरम मसाला घालायचा, भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे सगळं मिश्रण म्हणजे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला इथे गरज लागली तर पाण्याचा वापर करायचा, कारण हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, तर मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे। तर सेमच वाटीने 1 वाटी दही, 1 वाटी रवा आणि 1 वाटी पाण्याचा वापर इथे मी केलेला आहे। हे मिश्रण आता परफेक्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर। अशा पद्धतीचंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ ठेवायचं। आता इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला, 2 चमचे तेल घालून घ्यायचं। गॅस सुरुवातीला फास्ट ठेवून मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यानंतर स्लो केलेला आहे। या तेलामध्येच आता 1 चमचा राई अशी पसरून घालायची, त्यानंतर 2 चमचे तीळ घातलेले आहे, यामुळे आपला नाश्ता जो आहे तो टेस्टी आणि क्रिस्पी लागतो। आता थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे, तर 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची। यानंतर आपण जे रवा दहीचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते अशा पद्धतीने पसरवून घालायचं आणि त्यानंतर चमच्याने एकसारखं करायचं। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवायचं, त्यामुळे एकसारखा हा नाश्ता तयार होतो। आता झाकण ठेवायचं आहे, म्हणजेच लीड लावायची आहे आणि मंद गॅसवर 10 मिनिटं वाफवून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वरून एकदम ड्राय झालेला आहे। आपण या नाश्त्यामध्ये इनो किंवा सोड्याचा देखील वापर केलेला नाही, तरीसुद्धा हा नाश्ता खायला खूपच टेस्टी लागतो। तुम्ही पाहू शकता इनो सोड्याचा वापर न करता देखील हा नाश्ता छान फुललेला आहे। आता या नाश्त्याला सगळ्या बाजूनी कड्या लूज करायच्या आहे आणि याला फ्लिप करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे। लीड लावायची आहे आणि पुन्हा 10 मिनिटं हा कुरकुरीत नाश्ता शेकवून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनंतर मस्त आपला नाश्ता तयार झालेला आहे। कलर तर इतका सुरेख आलेला आहे, शिवाय हा नाश्ता खायला देखील खूपच मस्त लागतो। हा नाश्ता बनवताना नॉनस्टिक पॅनचा किंवा कढईचाच वापर करायचा। नॉर्मल पॅन किंवा कढईमध्ये जर बनवला तर तो तळाला चिकटून राहील। आता हा नाश्ता आपण काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे। हा जितका सुंदर दिसतोय, खायला तितकाच टेस्टी लागतो। लहान मुलांना टिफिनमध्ये हा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता। आता पिझ्झा कटरच्या साहाय्याने किंवा सुरीने याचे पीसेस करून घ्यायचे, तर मी 8 पीसेस करून घेणार आहे। तर पिझ्झा कटरमुळे व्यवस्थित कट केले जातात, त्यामुळे मी पिझ्झा कटरच घेतलेला आहे। सुरीने देखील तुम्ही कट करू शकता। मुलांना काही वेगळं द्यायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही बनवून द्या, खूपच टेस्टी लागतो। नेहमीचा पोहा, उपमा, समोसे, कचोरी खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा। तर घाई गडबडीच्या वेळीत किंवा मुलांना मधल्या वेळेत काही खायला द्यायचं असेल किंवा टिफिनमध्ये द्यायचं असेल तर हा नाश्ता एकदम परफेक्ट आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।